सिडकोमध्ये टेंडर घोटाळा झाल्याचा आरोप होतोय। काही ठराविक कंत्राटदाराला खुश करण्याकरता सिडकोनं नियमांची मोडतोड केली असल्याची चर्चा देखील आहे। सिडकोनं नवी मुंबईतील विमानतळाजवळ असलेल्या कुंदेवहाळ इथं सेंटर ऑफ एक्सलन्स अंतर्गत आंतरराष्ट्रीय एज्युसिटी भाग 1 आणि भाग 2च्या विकासाकरता टेंडर जारी केलं। मात्र अचानक एक आदेश आला आणि दोनही महत्त्वाचे टेंडर ही रद्द करण्यात आली। प्रशासकीय कारणास्तव हे टेंडर रद्द केल्याचं म्हटलं जात आहे। याबद्दल सिडकोचे एमडी आणि संचालक विजय सिंगल यांच्यासोबत सिडको प्रशासनाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला, मात्र अद्यापही कोणतीही प्रतिक्रिया ही मिळालेली नाहीये। सिडकोचे एमडी आणि संचालक विजय सिंगल हे मात्र या सगळ्या संदर्भात अळीमेळी गुपचिडी असं धोरण पत्करताना दिसतायत। त्यामुळे या प्रकरणात सिडको काही लपवण्याचा प्रयत्न करतेय का, हा मुद्दा या निमित्तानं समोर येतोय। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांच्याकडे। आकांक्षा, काय या सगळ्याविषयी माहिती आहे? आज तरी सिडको या सगळ्यावर काही बोलणार आहे का, काही निवेदन जारी करणार आहे का? नक्कीच सिडको ही संस्था आहे ती विकास कामांसाठी ओळखली जाते. मात्र आता सिडको मधले नवनवीन घोटाळे समोर येत आहेत आणि आणखी एक घोटाळा म्हणजे टेंडर घोटाळा समोर आलेला आहे। आपण कालपासूनच ही बातमी लावून धरलेली आहे। सिडको प्रशासनाकडून या संदर्भात काही माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र त्यांच्याकडनं अद्यापही कोणताही उत्तर आपल्याला मिळालं नाही आहे। आज सुद्धा त्यांच्याकडे आपण पाठपुरावा करणार आहोत, मात्र आज सुद्धा ते टाळाटाळ करणार का हे देखील पाहणं महत्वाचं असणार। हे जे प्रकरण पाहायला गेलं तर टेंडर्स मध्ये 2025 मध्ये कुठेतरी ऑक्टोबर मध्ये सिडकोने एक टेंडर काढलं होतं। नवी मुंबई एअरपोर्ट आहे त्या ठिकाणी जे वहाळ आहे त्या ठिकाणी एक सेंटर ऑफ एज्युसिटी असं एक नवीन प्रकल्प उभा राहतोय आणि त्या प्रकल्पासाठी कुठेतरी टेंडर काढण्यात आला होता। मात्र अचानक कुठेतरी हे टेंडर्स रद्द होतात आणि मुंबई जे क्षेत्र आहे त्याच परिसरामध्ये जो टेंडर असेल त्याला देण्यात येणार आहे आणि त्यानंतर हा नवीन नियम कुठेतरी सिडकोने लागू केला आणि हे प्रकरण समोर आलं। त्यानंतर आवाज उठवण्यात आला। पाहायला गेलं तर सिडको हे नगरविकास खात्याच्या अंतर्गत येत आहे आणि नगरविकास खातं हे एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे। त्यामुळे एकनाथ शिंदे यावर काही चौकशी करणार का किंवा या संदर्भात काही पुढील माहिती समोर येणार का हे पाहणं महत्वाचं असेल। मात्र आजही आपण आता सिडको प्रशासनाकडे या संदर्भात पाठपुरावा करणार आहोत। त्यामुळे आता नवीन काय माहिती मिळत आहे यामध्ये ते देखील पाहणं महत्वाचं असेल। निश्चित। आकांक्षा, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता।